राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील अधिवेशनामध्ये राम हा क्षत्रिय होता आणि राम हा मांसाहारी होता अशा संदर्भाची विधानं केल्यानंतर राज्यामध्ये गदारोळ उठलेला आपण पाहत आहोत. मित्रांनो, या विधानाला अनुसरून रामाच्या संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी विधान केल्यानंतर विरोधी पक्षांकडून त्यांच्या घरासमोर आरती करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु वास्तविकता अशी आहे की या देशामधलं जे रामायण आहे किंवा राम हे पात्र आहे हे मुळातच काल्पनिक आणि मिथक असणारं पात्र आहे. मिथक शास्त्रातून आलेलं हे जे पात्र आहे आणि गेली अनेक वर्ष, शेकडो वर्ष या देशाचं राजकारण या राम नावाभोवतीच फिरताना आपण पाहतोय. या राम नावाच्याच अनुषंगानं किंवा रामाच्या संबंधानं डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या या वक्तव्याच्या अनुषंगानं आजचा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अमरजीत पाटील. अमरवाणीच्या आजच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, राम आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे. कारण का रामाच्या संदर्भात ज्या वेळेस आपण या देशामध्ये बोललं जातं तरी पूर्वीच्या काळापासून जय सियाराम म्हणायची आपल्याकडे पद्धत होती. पण नंतरच्या काळामध्ये हा राम फक्त धार्मिक आणि पौराणिक न राहता किंवा मिथकापुरता मर्यादित न राहता हा राम हा राजकारणाचा विषय झाला. आणि याच रामाच्या माध्यमातून या देशामध्ये राम मंदिराचं आंदोलन उभा केलं गेलं आणि ज्या राम मंदिराच्या आंदोलनामध्ये शेकडो निष्पाप लोकांचा जीव घेण्यात आला. आणि या देशातली जी काही भाजप सारख्या अत्यंत पक्षाची, संघवादी पक्षाची जी भूमिका आहे ती सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी या रामाचा उपयोग करताना आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, पण मुळामध्ये या रामाच्या संबंधानं डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी जे काही वक्तव्य केलं त्याचा जर आपण शोध घेतला तर याची मुळं आपल्याला थेट दक्षिणेमध्ये पेरियर ई.व्ही. रामास्वामी यांच्या लिखाणामध्ये सापडतात. राम हा क्षत्रिय होता आणि राम हा मांसाहारी होता हे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी केलेलं जे वक्तव्य आहे याला म्हणजे 100% जर आधार आपल्याला शोधायचा असेल तर हे आधार केलेलं जर त्यांचं वक्तव्य जर आपल्याला शोधायचं असेल तर डॉक्टर पेरियर ई.व्ही. रामास्वामींनी जे सच्ची रामायण नावाचं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाकडे आपल्याला पाहावं लागेल. एकंदर साधारणतः 1944 साली तमिळ भाषेमध्ये सर्वात पहिल्यांदा त्यांनी रामायण पादिरंगल नावाचं पेरियर ई.व्ही. रामास्वामी यांनी हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक नंतरच्या काळामध्ये 1950 साली इंग्लिशमध्ये द रामायण ट्रू रीडिंग नावाचं हे पुस्तक नंतर इंग्लिशमध्ये हे प्रकाशित झालं. त्याच्या पुढे जाऊन नंतरच्या काळामध्ये साधारणतः 1968 साली याचं हिंदीमध्ये भाषांतर उत्तर प्रदेशचे बहुजन समाजाचं काम करणारे ललई सिंग नावाचे कार्यकर्ते होते, नेते होते, त्यांनी याचं सच्ची रामायण नावाचं हे हिंदीमध्ये भाषांतर केलं. हे पुस्तक ज्यावेळेस हिंदीमध्ये उत्तर भारतामध्ये प्रकाशित झालं, उत्तर प्रदेशमध्ये प्रकाशित झालं, त्यावेळेस 9 सप्टेंबर 1969 साली उत्तर प्रदेश सरकारनं या सच्ची रामायण पुस्तकावरती बंदी घातली. आणि या बंदीच्या विरोधात ललई सिंह हे इलाहाबादच्या हायकोर्टामध्ये गेल्यानंतर इलाहाबादच्या हायकोर्टानं तिथं सगळे त्यांचे दावे ऐकल्यानंतर, त्याचे पुरावे ऐकल्यानंतर हे पुस्तक बंदीमुक्त केलं. हे बंदीमुक्त केल्यानंतर सुद्धा उत्तर प्रदेशचं सरकार ह्या पुस्तकावरती बंदी कायम ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये अनेक दिवस खटला चालल्यानंतर 16 सप्टेंबर 1976 रोजी सुप्रीम कोर्टानं एकमतानं हे जे सच्ची रामायण नावाचं पुस्तक आहे या पुस्तकावरची जी इलाहाबाद कोर्टानं बंदी जी निष्कासित केली किंवा रद्द केलेली होती तोच निर्णय कायम ठेवला आणि हे पुस्तक सर्वत्र भारतभर सच्ची रामायण या नावानं आपल्याला मिळायला लागलं. आज अनेक भाषांमध्ये हे सच्ची रामायण प्रकाशित झालेलं आहे किंवा आपल्या सर्वांना उपलब्ध आहे. मराठीमध्ये सुद्धा ते उपलब्ध आहे. आणि याच पुस्तकामध्ये पेरियर ई.व्ही. रामास्वामींनी जे काही दावे केलेले की राम हा क्षत्रिय होता, राम हा मांसाहारी होता, हे रामास्वामींनी केलेले, पेरियर ई.व्ही. रामास्वामींनी केलेले जे काही दावे आहेत हे बिनबुडाचे आहेत का? तर अजिबात नाही. पेरियर ई.व्ही. रामास्वामी यांनी त्यांच्या जवळजवळ 20 ते 30 वर्षाच्या अध्ययनातून वाल्मिकी रामायण असेल, तुलसीदासाचं रामायण असेल, अशा पद्धतीने जे काही रामायणासंदर्भातले पौराणिक धार्मिक ग्रंथ आहेत त्या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी हे सच्ची रामायण नावाचं पुस्तक लिहिलं होतं. त्यामुळं आज डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी राम हा क्षत्रिय होता आणि तो मांसाहारी होता म्हणून वक्तव्य केल्यानंतर त्यांचा निषेध करणाऱ्यांनी खरं तर त्यांना जर प्रतिवाद करायचा असेल तर तो प्रामुख्याने त्यांनी सच्ची रामायण या पुस्तकाचा करावा असं मला या ठिकाणी वाटतं. कारण का रामाच्या नावानं या देशामध्ये दंगली भडकवल्या जातात, रामाच्या नावानं या देशामध्ये सत्ता मिळवली जाते, परंतु जनमानसांच्या मनामध्ये असणारा राम हा सीतेसह असणारा राम आहे.
म्हणून संपूर्ण भारतामध्ये लोक जय सियाराम म्हणतात, परंतु त्या जय सियाराम मध्ये सीतेला वगळून फक्त जय श्रीरामाची घोषणा देऊन सत्तेचं आणि बेरजेचं राजकारण करणाऱ्यांनी मात्र कायम राम हा एकटा वापरला आणि केवळ सत्तेसाठी वापरला, हे या देशातलं वास्तव आहे. आणि म्हणून आपण बऱ्याचदा असं म्हणतो की रामायणामध्ये रामांना 14 वर्ष वनवास भोगावा लागला होता, परंतु मला त्याच्या पुढेही जाऊन वाटतं सत्तेसाठी राजकारणासाठी रामाचा वापर करणाऱ्यांनी मात्र रामाचा हा वनवास संपू नये अशा पद्धतीचीच रचना या देशामध्ये केलेली आहे. राम हा अनेक मिथकांमधून आलेलं जरी पात्र असलं तरी सुद्धा रामाच्या बाबतचं हे जे वास्तव वक्तव्य, पुरावे असणारं वक्तव्य जे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी केलं, त्यामुळे या देशामध्ये परत एकदा रामायणाचा नव्यानं शोध घेण्याची मित्रांनो गरज निर्माण झालेली आहे. आणि याच्यासाठी आपण सर्वांनी पेरियार E.V. रामास्वामी यांनी लिहिलेलं डॉक्टर सच्ची रामायण नावाचं हे पुस्तक जे आहे ते आता सर्वत्र उपलब्ध आहे, ते आपण वाचावं. रामायणाचं याच्या संदर्भात दुसरं एक मराठी मधलं पुस्तक सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी रामायणावर नवा प्रकाश नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, जे महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेलं आहे, ते सुद्धा आपण वाचावं आणि मगच रामाबद्दल आपली मतं ठरवावी. आणि रामाबद्दल अनेकांची अनेक जरी मत असली तरी मला असं वाटतं की राम हा शेवटी भारतीय संस्कृतीमध्ये पुराण पुरुष असला, मिथक जरी असला तरी राम हा सर्वांच्या अत्यंत मनामधला, जिव्हाळ्याचा आणि अनेक कांगोरे घेणारा हा विषय राहिल्यामुळं मला या ठिकाणी वाटतं की रामाच्या नावानं ज्यांनी राजकारण केलं, गेली असं म्हणतात की रामानं 14 वर्ष वनवास भोगला, परंतु खरं सांगायचं मित्रांनो राजकारणासाठी राम वापरणाऱ्यांनी रामाचा हा वनवास मित्रांनो कायम ठेवलेला आहे. म्हणून एका कवीनं असं म्हटलं होतं की जिसने अन्याय के विरोध में बाली को मारा, जिसने अन्याय के विरोध में बाली को मारा, पाप को पुण्य से वो उभारा, मुझे उस राम की तलाश है, लेकिन लगता है कि इस युग के राम को आजीवन वनवास है, आजीवन वनवास होय. हा रामाचा जर वनवास संपवायचा असेल तर मित्रांनो आपल्याला खरं रामाचं चरित्र आणि खरं रामायण हे वाचायचं असेल तर आपण सच्ची रामायण हे पुस्तक वाचावं. आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जे काही वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचे खरे संदर्भ आपण तपासावेत. आज या निमित्तानं आपल्याला हा भाग आमचा कसा वाटला हे आपण आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.